नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रुग्णांना चांगलं आरोग्य देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य, पालकमंत्री उदय सामंत यांचं आरोग्य शिबिरामध्ये प्रतिपादन। रत्नागिरीत मिशन बंधारेचा जल आश्वास, 95 ग्रामपंचायतीत 500हून अधिक बंधाऱ्यांची यशस्वी मोहीम। आणि गणपतीपुळे येथे आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्ताराने। जिल्हा शासकीय रुग्णालयात कमी शस्त्रक्रिया व्हाव्यात, जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहावं असं काम करूया, असं प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे। आता पदानं कोण मोठा आहे याच्यामध्ये कदाचित तुमचा वाद असेल, पण तुमच्या दोघांपेक्षा पदानं मी मोठा आहे याची जाणीव आपण दोघांनी ठेवली पाहिजे। पण तुम्ही दोघंही चांगलं काम करताय, चांगल्या रुग्णांना बरं करण्यासाठी चांगलं काम करताय। रामानंदांनी सांगितलं की आम्ही एवढ्या शस्त्रक्रिया केल्या, सीएसनी सांगितलं की तुम्ही एवढ्या शस्त्रक्रिया केल्या। मला तर असं वाटतं की ह्याचा आकडा पुढच्या वर्षी कमी झाला पाहिजे। आपण 2000 शस्त्रक्रिया केल्या म्हणजे आपण चांगलं काम केलं असं होत नाही, तर आपण एकही शस्त्रक्रिया केली नाही एवढं चांगलं आरोग्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही मिळवून दिलं, हे ज्यावेळी तुम्ही सांगाल तरी खऱ्या अर्थानं तुमचा सत्कार होईल। तुमच्या सर्जरी किती झाल्या याच्यावर किती सिव्हिल हॉस्पिटल चालतं, किंवा सर्जरी किती झाल्या याच्यावर रामानंद किती सक्षमपणाने काम करतायत याचं मोजमाप करणारा उदय सामंत नाही। म्हणजे हे कसं होईल, अँब्युलन्सचं उद्घाटन करायचं आणि उद्यापासून अँब्युलन्सचा वापर जास्तीत जास्त करा म्हणून सांगायचं, असलं काय मी सांगत नाही। ज्या दिवशी आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही सांगाल की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणातल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य आम्ही निर्माण करून दिलंय, त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या हे त्यांना आरोग्य चांगलं मिळाल्यामुळे कमी झालेली आहे, हे ज्यावेळी भाषणांमधनं सांगाल तरी खऱ्या अर्थानं जगताप साहेब तुम्ही आणि रामानंद साहेब तुम्ही अतिशय चांगलं काम करताय, अशा पद्धतीची भूमिका माझ्यामध्ये नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होईल। शेवटी शस्त्रक्रिया करणं किंवा आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे परिस्थितीवर अवलंबून आहे। जेव्हा एखाद्याच्या पोटात दुखतं, एखाद्याच्या छातीत दुखतं, एखाद्याचा हात दुखतो, एखाद्याचा पाय दुखतो, त्याला सगळ्या नागरी सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये असल्या पाहिजेत, आपल्या तालुक्यामध्ये असल्या पाहिजेत। यासाठी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं हे आमचं लोकप्रतिनिधींचं काम आहे। पण ते मशीन सारखंच चालू राहिलं पाहिजे असं काय आपल्यावर बंधन नाही। ते जितक्या वेळ मशीन बंद राहील, म्हणजे चांगल्या अर्थाने सांगतोय, आता उद्या कोणतरी त्याचा पार्ट काढून घ्याल आणि बघा मशीन बंद ठेवलंय, तसलं नको। तर ते मशीन आपल्याकडे रुग्ण येत नाहीत म्हणून जेव्हा बंद राहील, किंवा एवढी चांगली सुविधा असताना देखील रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लोकांचं आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखकर झालंय, अशा पद्धतीचा मेसेज ज्यावेळी जनसामान्यांमध्ये जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपली आरोग्याची सुविधा ही अतिशय सक्षम झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, असं आपण सगळ्यांना मिळून समजलं पाहिजे। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं।
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना डीन जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेतला. या काळात सर या रुग्णालयाचा आलेख हा वाढता राहिलेला आहे, ही आपल्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. आमच्याकडे हॉस्पिटल यायच्या आधी साधारणतः बाह्य रुग्णात दररोज 500 ते 600 रुग्ण यायची. ती संख्या आज मितीस 900च्या वर गेलेली आहे. स्त्री रोग विभागामध्ये जे विभाग डॉक्टर विनोद सांगवीकर जे प्रमुख आहेत, त्यामध्ये 1.5 वर्षात 1975 सिझेरियन सेक्शन झाले, 2725 नॉर्मल डिलिव्हरी झाल्या, 570 गर्भाशयाशी निगडीत इतर शस्त्रक्रिया झाल्या आणि 21 अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या. तसेच शल्यचिकित्सा विभाग ज्याचे प्रमुख डॉक्टर जिज्ञासा भाटे आहेत, येथे 1645 शस्त्रक्रिया झाल्या आणि अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया जशा की थायरॉइड ग्रंथीच्या शस्त्रक्रिया, फुगीर शिराच्या शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया ह्या तिथे आज होत आहेत. आपल्याकडे एक अडचण अशी होती की आपल्याकडे न्यूरोसर्जन नसल्यामुळे आपल्याला ॲक्सिडेंट ट्रॉमाचे केसेस हे मुंबई, पुणे आणि कराडला पाठवाव्या लागत होत्या. परंतु आता आपल्याकडे डॉक्टर श्री विजय फडके हे न्यूरोसर्जन जॉईन झाल्यामुळे आता त्याही सर्व शस्त्रक्रिया इथे होत आहेत. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी जिल्हा रुग्णालयातर्फे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. आज गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टरांची संख्या 2 ते 3 डॉक्टर प्रत्येक ठिकाणी कार्यरत ठेवलेली आहेत आणि ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये आपला प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाचा आलेख हा वाढत गेलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण तिथे डिलिव्हरीची सोय आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबतच काही उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिझेरियन सेक्शनची सोय केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी 15 ते 20 सिझेरियन सेक्शन दर महिन्याला होत असतात. विशेष बाब म्हणजे आपल्याकडे आता गेल्या 1 वर्षामध्ये पाली, संगमेश्वर आणि कामते या ठिकाणी डायलिसिस युनिट चालू करण्यात आलेलं आहे आणि काही कारणास्तव लांजा आणि दापोली यांचं मशीन प्राप्त झाल्यानंतर परत लांजा आणि दापोली या ठिकाणी आपण डायलिसिसचे युनिट चालू करून लगेच या 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहेत. त्याच्यानंतर आपण देवरुख ही संस्था आणि रायपाटण ही संस्था घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात येणाऱ्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला डायलिसिसची सोय त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. रक्तपेढी आपल्याकडे काही ॲक्सिडेंटमध्ये झाल्यानंतर रक्त न मिळाल्यामुळे माणसाचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यासाठी आपण दापोली त्यानंतर मग उपजिल्हा रुग्णालय कामते या ठिकाणी रक्ताची सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये संगमेश्वर आणि राजापूर या ठिकाणी देखील ब्लड स्टोरेज युनिट चालू कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी देखील ॲक्सिडेंट झालेला पेशंट किंवा ऑपरेशन लागणारे रक्त त्या ठिकाणी पुरवठा केला जातील. आमचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी जरी वैद्यकीय अधीक्षक हे पद प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये वेकेंट आहेत, ते कुठेही आपल्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसताना आपण प्रायव्हेट डॉक्टरांचं टायअप करून सोनोग्राफी मशीन देखील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर्स, शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी पंचायत समितीच्या मिशन बंधारे उपक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात तब्बल 95 ग्रामपंचायतींमध्ये 500हून अधिक बंधारे बांधण्याची धडाकेबाज मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा भाग म्हणून पोमेंडी गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून नदीवर वनराई बंधारा उभारला असून जलसाठ्याचा दृश्य परिणाम तात्काळ दिसू लागला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी चेतन शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक रुपाली मालुसरे यांनी दिली. नमस्कार, मी मालुसरे, ग्रामपंचायत अधिकारी पोमिंडी खुर्द. आज पोमिंडी खुर्द येथे ग्रामस्थ तसेच सामाजिक संस्था यांच्यामार्फत आम्ही माझी वसुंधरा अभियान 5.0 तसेच माननीय मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत आम्ही 800 बंधाऱ्याचं आम्हाला मिशन बंधारे म्हणून नियोजन करण्यासाठी जिल्ह्यावरून सांगितलं आहे. त्याप्रमाणे आज आम्ही पोमिंडी खुर्द या गावात त्याची सुरुवात केलेली आहे. त्याप्रमाणे आमचे ग्रामस्थ तसेच सर्व कर्मचारी आज उपस्थित आहेत आणि आमची आज ही मिशन बंधारे ही योजना सुरू झाली आहे. तसेच ह्या मिशन बंधारेमुळे आम्हाला पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात साठा होणार आहे. आमच्या पाण्याच्या साठवण टाकीमध्ये त्याचा साठा वाढणार आहे. जलजीवन मिशनसाठी त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना होणार आहे. त्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आमचे मिशन बंधारे ही योजना सुरू आहे. या उपक्रमात गावातील सुयश पिलणकर, तुषार पवार, दिलीप पटवर्धन, राजन बोरकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या बंधाऱ्यामुळे गावाच्या पाणी टंचाई समस्येला दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ गिरीधर पटवर्धन यांनी व्यक्त केली. माझं नाव गिरीधर आत्माराम पटवर्धन, ग्रामस्थ पोमिंडी खुर्द. महाराष्ट्र शासनाच्या मिशन बंधारे योजनेअंतर्गत जी पाणी साठवण्याचा जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाने त्या हाती घेतलेला, त्या संदर्भामध्ये आमच्या ग्रामपंचायतीतर्फे आज आम्ही इथे सर्व ग्रामस्थ वेळ देऊन इथे बंधारा बांधायचा आम्ही सुरुवात केलेली आहे. याचा शुभारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे समृद्ध पंचायत राज ही जी मुख्यमंत्री साहेबांची योजना आहे त्याच्याही अनेक कामांचा शुभारंभ आम्ही ऑलरेडी केलेला आहे. मुख्य म्हणजे आज हा जो पाणी साठवण्याचा कार्यक्रम आहे आम्ही दरवर्षी करतो आमच्या ग्रामपंचायतीतर्फे आणि त्याचा फायदा आम्हाला असा होतो, आमच्या आता गावची जी योजना आहे पाणी योजना, त्या हौदासाठी सुद्धा पाणी त्याचे संचित होऊन राहतं. चांगला त्याचा उन्हाळभर मे महिन्यापर्यंत आम्हाला उपयोग होतो. त्याचप्रमाणे जलजीवन मिशनची सुद्धा योजना आमच्या या शेजारीच्या पाणवठ्या शेजारी, त्यालाही आम्हाला त्याचा उपयोग होतो पाणी साठवण्याच्या दृष्टीने. आणि गावातले जे विहिरी आहेत ज्याच्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे, त्या विहिरीमध्येही पाण्याचा साठा चांगल्या प्रमाणामध्ये मे महिन्यापर्यंत पुरेल असं राहतं. लोकांना विकत आणायला लागत नाही पाणी. हा फायदा चांगला आहे आणि हिरिरीने ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होत राहतात. आता तुम्ही बघताय आजच्या दिवशी या मोहिमेमध्ये आमच्या ग्रामसेवक मालुसरे मॅडम आहेत, आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आमच्या पवार मॅडम आहेत, ग्रामस्थ आमचे सुयश पिलणकर आहेत, तुषार पवार आहेत, हे दुसरे आमचे पवार आहेत, तसेच आमचे दिलीप पटवर्धन आहेत, नार्वेकर आहेत, आमचे राजन बोरकर आहेत, भडकमकर आहेत. असे सगळ्या प्रकारचे ग्रामस्थ आमच्या यामध्ये सहभागी चांगले होतात, दरवर्षी होतात आणि अशा प्रकारचे मिशन बंधारे कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो. हा एक शुभारंभ. आणखी एक नियोजित आमचा बंधारा आहे, तोही आम्ही 1-2-3 दिवसामध्ये वेळ काढून सर्व ग्रामस्थ करणार आहोत. आणि शासनाची योजना जी उत्तम आहे पाणी साठवण्याच्या दृष्टीने, त्या सर्व प्रकारच्या ग्रामस्थांनी, सर्व गावातल्या ग्रामस्थांनी यात चांगला सहभाग घ्यावा आणि गावोगावी जिथे पाण्याची टंचाई आहे विशेषतः त्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा ही आमच्या ग्रामपंचायतीतर्फे आणि ग्रामस्थांना नम्र विनंती आणि जाहीर आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 24 ते 28 डिसेंबर या कालावधीत श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी बोलताना वैदेही रानडे म्हणाल्या की ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तसंच या महोत्सवात खरेदी करून महिलांना आर्थिक बळ द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. सर्वप्रथम या ठिकाणी बचत गटांच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत, किंवा जे आर्थिक सक्षमीकरण या जिल्ह्यातल्या महिलांचं झालेलं आहे त्याची साक्ष म्हणून आज हे प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. यासाठी प्रथम वंदनीय माता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आपण या प्रदर्शनाला सुरुवात करतोय. यावर्षी आपण असं ठरवलं की दरवर्षी आपण निवेदक कोणीतरी घेतो या कार्यक्रमाच्या संचलनासाठी, सूत्रसंचलनासाठी. मात्र यावर्षी आपण ठरवलं की याच संस्थेचा किंवा MSRLMचा भाग असणाऱ्या व्यक्तीनेच किंवा महिलेनेच याचं सूत्रसंचलन करावं. त्याप्रमाणे आपण तशी सुरुवातही केलेली आहे. या ठिकाणी माननीय पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब उपस्थित राहणार होते, पण अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि नेहमीच आपल्या पाठीशी आहे, त्याप्रमाणे ते या 5 दिवसामध्ये एकदा तरी या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांचं कौतुक निश्चितच करतील. किंवा खाद्यपदार्थांचं सांगायचं राहिलं तर रुचकर पदार्थांची मेजवानी सुद्धा आपल्याला आहे. उजव्या बाजूला स्टेजच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, तर याचाही आपण सगळ्यांनी जरूर आस्वाद घ्या. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, या महिलांचा उत्साह वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे. तर सहभाग घेतलेल्या बचत गटांचं आणि या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील 75 बचत गटांचा सहभाग असून 60 उत्पादन स्टॉल्स आणि 15 फूड स्टॉल्स कार्यरत आहेत. 107 स्वयंसहाय्यता समूह, 4 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 1 उद्योग विकास केंद्रातील महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नमस्कार, मी श्रद्धा प्रशांत की राहणार कुवारबाव. माझा बचत गट हा सखी आहे. मी ओंकार ग्राम संघाला तो जॉईंट आहे. ओंकार ग्राम संघातून मी हा उत्पादन मसाल्यांचं करते. माझ्याकडे 8 प्रकारचे मसाले आहेत. भाजका मिक्स मसाला, गरम मसाला, मच्छी मसाला, साधा गरम मसाला असे आपल्याकडे आहेत. त्याच्यात नो केमिकल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून तो मसाला घ्या आणि त्याची चव बघा. स्टॉल आमचे 24 आजपासून सुरू झाले ते 28 तारखेपर्यंत आहे. आपला स्टॉल क्रमांक 24 आहे, पण तुम्ही सगळ्या स्टॉलला भेट देऊन घरगुती बनवलेले वस्तू घरी घेऊन जा. नमस्कार, मी अनुश्री अमोल पाटणे आणि मी एकता स्वयंसहायता समूहाची सदस्य आहे आणि मला हा उमेदचा बचत गटाचा स्टॉल मिळाला आहे. माझे फणसाचे प्रोडक्ट आहेत. रुचिसंगम नावाने माझे फूड प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही आज इथे फणसाचे कटलेट हा नाविन्यपूर्ण पदार्थ आणि फणसाचे घारगे, भाजी भाकरी आणि सांदण असे वेगळे पदार्थ आम्ही पारंपरिक आजपासून लोकांना खाऊ घालणार आहोत आणि आजपासून सुरुवात केली आहे. सकाळपासून फणसाच्या कटलेटला एक चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. मलाही त्याचा खूप आनंद होतो आहे आणि त्यासाठी मी उमेदचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभारी आहे. नमस्कार, माझे नाव सिद्धी सुहास लोंढे. आम्हाला जेव्हा हा गट स्थापन करण्यासाठी आम्हाला राठोड सर आणि बारगोडे सरांनी मध उत्पादन करण्याची म्हणजे आम्हाला आधी ही माहितीच नव्हती. तेव्हा आम्हाला राठोड सर आणि बारगोडे सरांनी आम्हाला काय कसं आपल्याला फायदा होईल हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही गट स्थापन केलेला. पहिले आम्ही 30 महिला होतो. 30 महिलांनी नंतर आम्ही नियोजन केलेलं काय कसं ट्रेनिंग घ्यायचं ते आम्ही मग रत्नागिरीत आम्हाला शक्य नव्हतं म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये घ्यायचं जेणेकरून आमच्या महिला ट्रेनिंगमध्ये सहभागी होव्यात म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतलेलं. ट्रेनिंगच्या नंतर आम्ही खादी उद्योगमधून आम्ही 40 पेट्या घेतलेल्या. त्याच्यानंतर आमचा जो हा मध आमचा आपल्या ह्याच्या फुलोऱ्यामधून जो आमचा मध चांगल्या प्रकारे उत्पादन द्यायला लागलं त्यामुळे आम्हाला मार्केटिंग पण व्यवस्थित चांगली मिळाली आणि आम्हाला चांगलं सहकार्य पण चांगलं मिळालं महिलांकडून किंवा इतर आम्हाला बाहेरच्या जेणेकरून आमचा मद्रासपर्यंत मध गेला आहे. त्यामुळे आम्हाला चांगले जे काय कॉल वगैरे येतात किंवा काय मार्केटिंग होते हे आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळालं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रुग्णांना चांगलं आरोग्य देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य. पालकमंत्री उदय सामंत यांचं आरोग्य शिबिरामध्ये प्रतिपादन. रत्नागिरीत मिशन बंधारेचा जल आश्वास. 95 ग्रामपंचायतीत 500हून अधिक बंधाऱ्यांची यशस्वी मोहीम. आणि गणपतीपुळे येथे आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.